नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे ठाकरे गटातून। आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज जिल्हा प्रमुखांची एक बैठक संपन्न होतीये। विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। आदित्य ठाकरे जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत। शिवसेना भवनामध्ये दुपारी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यावेळी विधान परिषदांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आदित्य ठाकरे जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन करतायत आणि या सगळ्या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी जय पवार सध्या आपल्या सोबत आहे। जय, आदित्य ठाकरेंकडून जिल्हा प्रमुखांना आज मार्गदर्शन करण्यात येते। शिवसेना भवनामध्ये दुपारी बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। कशा संदर्भामध्ये ही बैठक आहे आणि नेमकं काय मार्गदर्शन करू शकतात जिल्हा प्रमुखांना आदित्य ठाकरे? नक्की सिद्धेश, आपण पाहतोय की आज शिवसेना भवन येथे आदित्य ठाकरे यांनी जिल्हा प्रमुखांची एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे। खरं म्हणजे यापूर्वीपासूनच आपण पाहतो की आदित्य ठाकरे सध्या ॲक्टिव्ह मोडवरती आलेलं पाहायला मिळतात। अनेक जिल्ह्यांमध्ये आदित्य ठाकरे यांचे दौरे सुरू झालेले आहेत। अनेक पदाधिकाऱ्यांशी जे ते संवाद साधत आहेत, भेटीगाठी वाढवत आहेत, ज्यामुळे खरं तर संघटना वाढवण्याचा प्रयत्न हा आदित्य ठाकरेंकडून सुरू करण्यात आलेला आहे। खरं म्हणजे आपण पाहतोय की यापूर्वीपासून अनेक जे पदाधिकारी आहेत यांनी ठाकरे गटाला जे ते सोडचिठ्ठी देत दुसऱ्या पक्षांमध्ये जे प्रवेश केला, त्यामुळे अनेक त्या ठिकाणी पद जे ते रिक्त झालेले आहेत। त्यामुळे या संदर्भातली चर्चा आजच्या या बैठकीमध्ये होण्याची शक्यता आहे। त्यासोबतच आगामी निवडणुका सुद्धा त्या ठिकाणी समोर आहेत। विधान परिषदेच्या निवडणुकीसुद्धा तयारीला सुद्धा त्या ठिकाणी आता आदित्य ठाकरे लागताना पाहायला मिळतील। आज या संदर्भातला आढावा सुद्धा या बैठकीमध्ये घेण्यात येईल। त्यासोबतच काही नव्या नियुक्त्या त्या ठिकाणी करण्याची शक्यता वर्तवली गेली। त्यासोबतच संघटनात्मक चर्चा ही सुद्धा या संपूर्ण बैठकीत होणार आहे। त्यामुळे एकूणच पक्षाची संघटना वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आता आदित्य ठाकरे या ठिकाणी महत्त्वपूर्ण बैठक ही आज घेणार आहे। त्यामुळे राज्यातील सर्वच जिल्ह्यातील जिल्हा प्रमुखांना आज शिवसेना भवन येथे त्यांच्या माध्यमातून बोलवण्यात आलं आणि नव्या नियुक्त्या सुद्धा याच्या या बैठकीनंतर करण्यात येण्याची शक्यता त्या ठिकाणी देण्यात आली आहे। नक्कीच जय, धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे एकंदरीत आपण पाहतोय की आदित्य ठाकरे आज जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन करतायत। शिवसेना भवनामध्ये या बैठकीचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे।